नमस्कार मंडळी. स्मार्ट शेतीच्या दृष्टीने स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे वेळ, संसाधन वाचवणारी महत्त्वाची यंत्रणा. पेरणीचा योग्य कालावधी, सिंचन आणि खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रणामध्ये हवामानाच्या संभाव्य माहितीचा मोठा वाटा असतो. या प्रणालीमुळे हवामानातील आकस्मिक बदलांचा पूर्व अंदाज घेणं शक्य होतं. स्वयंचलित हवामान केंद्र हे आधुनिक शेतीतील एक अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. हे पारंपरिक हवामान केंद्राचं स्वयंचलित रूप असून विविध हवामान घटकांचं मोजमाप सतत आणि अचूकपणे करतं. यामध्ये डेटा लॉगर, रिचार्जेबल बॅटरी, टेलिमेंट्री प्रणाली, सोलर पॅनल किंवा पवनचक्की आणि विविध सेन्सर्सचा समावेश असतो. उंच खांबांवर बसवलेल्या या प्रणालीमुळे अगदी दुर्गम भागातही हवामानाचा अचूक अहवाल मिळतो. हवामान माहिती त्वरित प्रसारित करण्यासोबतच तो नोंदवून ठेवण्याची सुविधा असल्यामुळे भविष्यातील विश्लेषणासाठी ही माहिती उपयुक्त ठरते. हवामान निरीक्षण केवळ पावसाचा अंदाज घेण्यासाठीच नाही, तर हवामानातील सूक्ष्म बदल ओळखण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. या बदलांचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर, कीड रोगांच्या प्रमाणावर आणि सिंचनाच्या गरजेवर होतो. AWS मधून मिळालेली माहिती शेतकऱ्यांना हवामानाशी संबंधित आव्हानांचा अंदाज घेऊन वेळेत उपाययोजना करण्याची संधी देते. हे तंत्रज्ञान जागतिक हवामान साखळीशी जोडल्यामुळे स्थानिक हवामानाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणावर हवामान बदलाचे निरीक्षण शक्य होते. स्मार्ट शेतीच्या दृष्टीने स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे वेळ, संसाधन वाचवणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. रेन गेज, माती, ओलावा सेन्सर आणि बाष्पीभवन मापन करणारे सेन्सर पाण्याची गरज मोजण्यासाठी आणि पाण्याचा जास्त वापर टाळण्यासाठी उपयोगी ठरते. यामुळे पिकांच्या प्रत्येक टप्प्यात आवश्यक अचूक पाणीपुरवठा निश्चित करता येतो, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढतं. स्वयंचलित हवामान केंद्र स्मार्ट सिंचन प्रणालीसह जोडलं तर हवामान केंद्रातून मिळणाऱ्या माहितीवर आधारित सिंचन आपोआप सुरू किंवा बंद करता येतं. मातीचं तापमान आणि आर्द्रता बियाण्याच्या उगवणीवर परिणाम करतात. खूप लवकर लागवड आणि उशिरा पाऊस झाला तर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. पेरणीची योग्य वेळ निश्चित करण्यासाठी वातावरणीय आणि माती तापमानाचे सेन्सर उपयुक्त आहेत. स्वयंचलित हवामान केंद्र वास्तविक तापमान स्थिती योग्य वेळेमध्ये पाठवू शकतं. त्यामुळे पेरणीचं नियोजन सोपं होतं. माती ओलावा सेन्सर आपल्याला जमिनीची स्थिती सांगतात. याशिवाय पावसाचे पॅटर्न, सूर्यप्रकाशाची तीव्रता, वाऱ्याचा वेग यांचा एकत्रित अभ्यास केल्याने पेरणीसाठी योग्य दिवस निवडणं शक्य होतं, ज्यामुळे उगवणीचं प्रमाण आणि गती सुधारते. तीव्र वादळ, गारपिटीमुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. यासाठी हवामान अंदाज उपयुक्त ठरतात. तापमानातील अचानक घट किंवा वाढ, आर्द्रतेतील बदल आणि मातीतील ओलावा यांच्या आधारे कीड आणि रोगांचा अंदाज घेऊन वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. वाऱ्याचा वेग आणि दिशा कीडनाशकांच्या फवारणीवर परिणाम करतात. हवामान सेन्सरमधील आर्द्रता, नोंद, तापमान आणि वारा माहितीमुळे फवारणीचं योग्य नियोजन करणं शक्य होतं. मंडळी, अशा प्रकारे स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्राचा जर आपण उपयोग केला तर निश्चितच आपली शेतीची कामं सुकररित्या आपल्याला करता येतील. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.